नमस्कार. नमस्कार. कुठून आलते आणि आपल्याला काय त्रास होता? मी तालुका धारणी अमरावती जिल्ह्यातून आलेलो आहे. बरं. मला सायटिकाचा त्रास होता. माझे दोन्ही बॉल खराब झाले होते असं मला डॉक्टरनी सांगितले होते. बरं. व त्यांनी मला सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. बरं. आणि त्यासाठी म्हणे 2.5 लाख तुम्हाला खर्च येणार दोन्ही बॉलचा. बरोबर. तर मी फेसबुकवर सर्च केलं गणपत मोवाळ म्हणून, त्यांच्या रील्स बघितल्या आणि त्यांनी किती पेशंट सायटिकावरून दुरुस्त केले हे मी रोज बघत होतो. तर एक दिवस माझा योगायोग आलाच आणि मी धारणीवरून इथे आलो. तर इथे आल्यावर मला बरोबर चालताच नव्हतं येत. बाईकवरही मी बसत नव्हतो कधी. आणि मी स्वतः जलसंपदा इंजिनियर असून मला बाईकवर बसायचं काम खूप वेळा पडते, म्हणून मी गणपत मोवाळ सरांजवळ आलो. आणि मला म्हणजे तिथून मी हळूहळू चालत आलो, पण इथे आल्यावर मला 60 ते 70% तरी मला आराम भेटला. आता काहीच दुखत नाही आहे माझं, फक्त थोडं राहिलं आहे माझं, बाकी काहीच दुखत नाही, वेदना नाही होत आहे मला. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला अशी मांडी घालता यायची का पहिली? नाही, मला आधी असं करावं लागत होतं आणि असं जेवत होतो मी. असं. आता गणपत मोवाळ सरमुळे मला मांडी घालता आली. डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्हाला मांडी घालायला? नाही, डॉक्टर म्हणे खाली बसायचं नाही जेवायला आणि मांडी पण घालायची नाही. मांडी पण घालायची नाही आणि खाली पण बसायचं नाही जेवायला. आता काय वाटलं? आता खाली बसल्यावर मांडी काही मला दुखत नाही आहे एवढं. अच्छा. काहीच नाही. ते गणपत मोवाळ म्हणून सक्सेस झालं. ठीक आहे. हे जर तुम्ही ऑपरेशन केलं असतं तर तुम्हाला काहीच जमलं नसतं. काहीच जमलं नसतं. बरोबर ना? हो, मला सल्ला दिला खूप जणांनी की ऑपरेशन करू नको, गणपत मोवाळ सरजवळ जा आणि तिथे नॅचरलपॅथी कर. बरोबर. गोळी औषध न खाता जर असं होत असेल हो तर खूपच आनंद आहे. कशाला सर्जरी करायची? कशाला करायचं? नुकसान काय करायचं बॉडीचं? हो, शरीराला आपण आता हे नॅचरल. किती 2-3 तासामध्ये आपला सगळा 2-1.5 तास लागला असं? 2 तास लागले सर. 2 तास लागले सगळ्या प्रोसेस. सर्व प्रोसेसला आणि चांगली प्रोसेस झाली आणि सर्व्हिसही चांगली देतात इथले स्टाफ. ओके सर, थँक्यू सर. धन्यवाद.